जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज तुम्ही फक्त अफर्मेशन म्हणणार नाही आहात, तर तुम्ही तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहात. आणि मी जे सांगणार आहे ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही. सकाळी उठताच तुमच्या मनात जो पहिला विचार येतो तोच तुमच्या पूर्ण दिवसाची रिॲलिटी बनवतो. आणि आज आपण तो पहिला विचार बदलणार आहोत. हिडन ट्रूथ काय आहे तर जास्तीत जास्त लोक सकाळी उठल्यावर काय विचार करतात? पुन्हा तेच आयुष्य, पुन्हा तीच टेन्शन्स, पुन्हा पैशांची चिंता. आणि युनिव्हर्स त्याच एनर्जीला पकडतो. पण खरं काय आहे? सकाळी उठल्यावर तुमचं सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त ओपन असतं. तो स्टेट जिथे तुमची भावना थेट ब्रह्मांडापर्यंत पोचते. आणि जर त्या क्षणी तुम्ही ग्रॅटिट्यूड ॲक्टिवेट केलं तर गेम बदलतो. ग्रॅटिट्यूड सायन्स. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तेव्हा तुमचा ब्रेन स्कॅर्सिटीमधून ॲबंडन्समध्ये शिफ्ट होतो. डोपामाइन रिलीज होतं, कॉर्टिसोल कमी होतं आणि तुमचं नर्वस सिस्टीम सेफ फील करतं. युनिव्हर्स त्याच व्हायब्रेशनवर रिस्पॉन्ड करतं. म्हणून आज आपण फक्त शब्द बोलणार नाही, आपण फ्रिक्वेन्सी बदलणार आहोत. उद्या सकाळी डोळे उघडताच फोन उचलायचा नाही. फक्त 30 सेकंद डोळे बंद ठेवा आणि मनापासून फील करा, काहीतरी मोठं घडणार आहे. थँक्यू युनिव्हर्स. आजचा दिवस माझ्यासाठी चमत्कार घेऊन आला आहे. थँक्यू युनिव्हर्स. माझ्या घरात पैशांचा प्रवाह सुरू झाला आहे. थँक्यू युनिव्हर्स. मी योग्य आहे. थँक्यू युनिव्हर्स. संधी माझ्याकडे स्वतः चालत येत आहेत. थँक्यू युनिव्हर्स. माझं नशीब बदलत आहे. थँक्यू युनिव्हर्स. माझा बँक बॅलन्स वाढत आहे. थँक्यू युनिव्हर्स. लोक मला मदत करण्यासाठी तयार आहेत. थँक्यू युनिव्हर्स. माझं मन शांत आहे. थँक्यू युनिव्हर्स. माझं शरीर निरोगी आहे. थँक्यू युनिव्हर्स. मी समृद्धीचा चुंबक आहे. थँक्यू युनिव्हर्स. माझा आत्मविश्वास मजबूत आहे. थँक्यू युनिव्हर्स. मी दररोज अधिक चांगला होत आहे. थँक्यू युनिव्हर्स. माझे नाते अधिक मजबूत होत आहे. थँक्यू युनिव्हर्स. माझे निर्णय योग्य ठरत आहेत. थँक्यू युनिव्हर्स. माझ्या घरात आनंद येत आहे. थँक्यू युनिव्हर्स. पैसा मला सहज मिळत आहे. थँक्यू युनिव्हर्स. मी अबंडन्स स्वीकारत आहे. थँक्यू युनिव्हर्स. माझी मेहनत फळ देत आहे. थँक्यू युनिव्हर्स. माझी स्वप्न पूर्ण होत आहेत. थँक्यू युनिव्हर्स. आजचा दिवस माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. थँक्यू युनिव्हर्स. मी आधीपासूनच ब्लेस्ड आहे. आता डोळे हलकेच बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा सकाळची वेळ आहे. खिडकीतून सूर्याची हलकी किरणं आत येत आहेत. हवा शांत आहे. तुमचे डोळे उघडतात. पण आज काहीतरी वेगळं आहे. आज मनात एक विश्वास आहे. तुम्ही फोन उचलता आणि अचानक नोटिफिकेशन, मेसेज, ईमेल, अपॉर्च्युनिटी, पेमेंट रिसिव्ड, गुड न्यूज, प्रमोशन किंवा असा एक कॉल जो तुमचं आयुष्य बदलतो. तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं, हृदय वेगाने धडधडतं आणि तुम्ही मनात म्हणता, मला माहीत होतं. घरचं वातावरण बदलतं. आईच्या चेहऱ्यावरचं समाधान, वडिलांच्या चेहऱ्यावरचा अभिमान. आता कल्पना करा तुम्ही तुमचा बँक बॅलन्स पाहत आहात. आकडे वाढत आहेत. तुम्ही टेन्शनने नाही, ग्रॅटिट्यूडने रडत आहात. फक्त फील करा. जितकं रिअल फील कराल तितकं सबकॉन्शियस ते खरं मानेल. एक सत्य ऐकायचंय. तुम्ही गरीब नाही. तुम्ही टेम्पररी फेजमध्ये आहात. तुम्ही अनलकी नाही. तुम्ही स्वतःला चुकीच्या नजरेने पाहत होता. दुनियेनं तुम्हाला लेबल दिलं, पण युनिव्हर्सने नाही. तुम्ही विक्टिम नाही, तुम्ही क्रिएटर आहात. क्रिएटर म्हणजे जो विचार करतो, जो निर्णय घेतो, जो निवड करतो. आजपासून तुम्ही पास्टची स्टोरी रिपीट करणार नाही. आजपासून फ्युचरची स्क्रिप्ट तुम्ही स्वतः लिहिणार.
आयडेंटिटी बदलल्याशिवाय इन्कम बदलत नाही. बिलीफ बदलल्याशिवाय रियालिटी बदलत नाही. आरशात पाहून स्वतःला सांगा, मी बदलले आहे. मी अबंडन्ससाठी योग्य आहे. एक सिक्रेट प्रिन्सिपल, युनिवर्स फक्त मेहनतीवर चालत नाही, तो व्हायब्रेशनवर चालतो. 2 लोक एकच काम करतात, पण रिझल्ट वेगळा येतो. का? कारण एक डाऊटमध्ये काम करतो आणि दुसरा विश्वासात. जेव्हा बिलीफ ॲक्टिवेट होतो तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज बदलते, डिसिजन मेकिंग बदलते आणि तुम्ही अपॉर्च्युनिटीज नोटीस करू लागता. युनिवर्स कोणतंही मॅजिक करत नाही, तो फक्त अलाइनमेंट करतो. आजच रेजिस्टन्स सोडा, कंपॅरिझन सोडा, भीती सोडा आणि फक्त ग्रॅटिट्यूड पकडा. ग्रॅटिट्यूड हे सर्वात हाय व्हायब्रेशन आहे. आता हात हृदयावर ठेवा, हळू श्वास घ्या आणि म्हणा, मी तयार आहे. मी योग्य आहे. मी स्वीकारते. धन माझ्याकडे येत आहे. संधी मला शोधत आहेत. मी चुंबक आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्ही ऑर्डिनरी नाही. उद्या सकाळी हे पुन्हा ऐका 21 दिवस, कारण 21 दिवसात ब्रेन नवीन पॅटर्न ॲक्सेप्ट करतो. आणि जाण्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा. हा तुमचा सिग्नल आहे, मी तयार आहे. कमेंटमध्ये लिहा, थँक्यू युनिवर्स. हा फक्त कमेंट नाही, हा कमिटमेंट आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणीतरी आज आशा हरवली असेल. आता निर्णय तुमचा आहे, स्क्रोल करणार की ग्रो करणार.